मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रात टाचण्या, टोचलेले लिंबू, मिरच्या, बिब्बा असं जादूटोणा करण्याचं साहित्य आढळून आल्यानं मोठी खळबळ माजली। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमधील प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला काही तासांचा अवधी असतानाच मोहोळ तालुक्यातील पेनूर इथं शिवसेनेचे उमेदवार चरणराज चौरे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार उघडकीस येऊन 24 तास उलटण्याच्या आतच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांड्यामधील मतदान केंद्रातील जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं या गावासह दक्षिण आणि शेजारच्या अक्कलकोट तालुक्यात खळबळ माजली। मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं। निवडणुकांच्या निमित्तानं लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच या गावच्या मतदान केंद्रात EVM मशीनखाली चक्क टाचण्यात टोचलेले लिंबू, मिरची आणि बिबा ठेवण्याचा प्रकार निदर्शनास आला। मतदान केंद्रामधील जादूटोण्याच्या या प्रकारानं मतदान प्रक्रियेमधील कर्मचारी चक्रावले। मतदान केंद्रावरील EVM मशीनच्या खाली जादूटोणा केल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी केला। आता आपण मतदान केंद्रात नेमकं काय घडलं हे पाहूया। मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेल्या। मतदान करून बाहेर येत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जागीच खाली कोसळल्या। शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेनं EVM मशीनच्या खाली लिंबू, मिरची आणि बिबा असं जादूटोण्याचं साहित्य पाहिल्याचं सांगितलं। महिलेनं सांगितलेल्या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी तातडीनं मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांना EVM मशीनच्या खालील बाजूला टाचण्यात टोचलेले लिंबू, मिरची आणि बिबा आढळून आला। हा प्रकार पाहून उमेदवार आणि तेथील प्रतिनिधींना मोठा धक्का बसला। या जादूटोण्याच्या प्रकारात जे अधिकारी आणि उमेदवार सामील आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संदीप राठोड यांनी केली। लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशा प्रकारे जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा प्रकार निंदनीय आहे असंही राठोड यांनी सांगितलं। आता या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तांडा बूथ क्रमांक 20 मध्ये EVM मशीनच्या खाली जादूटोणा करून खाली ठेवले होते। मतदान करत असताना माझ्या भावाची बायको जात असताना त्याला तिथं चक्कर येऊन पडले आणि चक्कर का आलं हे त्याला विचारल्यानंतर त्यांनी म्हणली की इथं असं जादूटोणा करून त्या मशीनच्या खाली ठेवलेलं आहे, तर हे चौकशी करा म्हणले। मग मी तिथं गेलो, त्या अधिकाऱ्यांना बोललो। अधिकारी म्हणले की कुठल्याही प्रकार असलं काय नाही। तर मी म्हणले की अधिकाऱ्यांना तुम्ही उचलून बघा मशीन, तर खरोखर जादूटोणा करून त्याच्यामध्ये मशीनच्या खाली लिंबू, त्याच्यामध्ये खील आणि जे काय काळा दोरा वगैरे ठेवले होते आणि मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि फोटो पण घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये सर्व बूथ क्रमांक 20 मधले जे काय शासकीय कर्मचारी आहेत ते सगळ्यात मोठं सूत्रधार त्यांनी होते, त्यांचा हात होतं हे ठेवण्यामध्ये। तिथल्या स्थानिक पुराणाला मॅनेज होऊन तिथं असं जादूटोणा करून ठेवलेलं ते सगळ्याच्या नजरामध्ये आले। हजारो लोकांनी बैठलेलं आहे। तर मला या माध्यमातून सांगायचं आहे शासन प्रशासनाला की जो कोण अधिकारी त्याच्यामध्ये असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि जो कोणी केलं असेल याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे।